रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। अनुज जानकी सहित प्रभु चाप बाण धर राम। मम हि गगन इंदुइव बसो सदा निहकाम। प्रभू रामचंद्राच्या दिव्य कथेचं गायन करत असताना काल आपण एक सुंदर विषय बघितला. कोणता विषय? तर प्रभू रामचंद्रांनी सुतीक्ष्णवर कृपा केली. सुंदर विषय होता. त्याची अवस्था कशी होती तर तुलसीदासानं रामकथेमध्ये सुंदर वर्णन केलं. त्याला प्रत्येक गोष्टीचा विसर पडला होता. प्रत्येक गोष्टीचा म्हणजे कशाचा? खऱ्या खोट्याचा, दिशेचा, आपण कोण आहोत याचा सुद्धा विसर पडला होता. आणि देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला भक्ती असं म्हणतात. अशी भक्ती त्या ठिकाणी सुतीक्ष्णची होती. आणि प्रभूला खूप आवडलं. आणि प्रभूनं त्याला इतकं प्रेम दिलं की शेवटी त्यांनी प्रभूला एक विनंती केली की प्रभू, आपण माझ्या हृदयामध्ये स्थिर व्हा, सदैव माझ्या हृदयामध्ये निवास करा, म्हणजे मला बाकी कशाचीही गरज पडणार नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्याला भरपूर आशीर्वाद दिले आणि सांगितलं की काळजी करू नको सारे, एवढं प्रेम करणारा जर तू असशील तर तुझ्या हृदयामध्ये नाही बसणार आम्ही, तर कुठं बसणार? आम्हाला बाकी काही प्रिय नाहीये. ऐहिक सुखाचा त्याग करून आम्ही वनामध्ये याच्यासाठी आलो की ज्यांनी ज्यांनी जीवापाड प्रेम प्रभूवर केलं त्या प्रत्येकावर कृपा करण्यासाठीचा आमचा अवतार असतो, आमचा जन्म असतो. आणि प्रभूनं त्याच्या मनातला जो विषेद होता तो विषेद शांत केला, शांती दिली, सुख दिलं, समाधान दिलं प्रभूनं. त्यावेळेस सुतीक्ष्णनं सांगितलं, प्रभू, शांती, सुख, समाधान याच्या पलीकडे जीवाला काय लागत असतं? अपेक्षा काय असते जीवाची? साधारण जीवाला बाकीच्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा असेल, पण ज्याच्यावर आपली कृपा झाली तो जीव साधारण राहत नाही, अनन्य साधारण असं महत्व त्या जीवाला प्राप्त होत असतं. ते मला तुम्ही प्राप्त करून दिलं, मी भाग्यवान आहे प्रभू, माझ्यावर तुम्ही कृपा केली. त्यावेळेस सहज विचारलं, प्रभू इथून पुढचा आपला प्रवास? त्यावेळेस प्रभूनं सांगितलं, आम्ही आता जातोय. समोर अशा अगस्ती मुनींचा आश्रम आहे असं आम्हाला कळालं आणि त्या अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये आम्ही अगस्ती मुनींचे आशीर्वाद घेण्यासाठी जातोय पुढे. त्यावेळेस सुतीक्ष्णला एवढा आनंद झाला. त्या सुतीक्ष्णनं सांगितलं प्रभूला, अब प्रभु संग जाऊ गुरु पाही, तुम कनाथ निहोरानाई, देखी कृपा निधी मुनि चतुराई, हो लिए संग बहसे दो भाई. आपण अगस्ती मुनीच्या आश्रमात जात आहे तर माझी खूप दिवसाची इच्छा आहे की मी सुद्धा अगस्ती मुनींचं दर्शन घ्यावं. आणि प्रभूलाही आनंद झाला. लक्ष्मण इतके हसले, प्रभू तुमचे भक्त काही तुम्हाला एक दोन दिवस सोबत राहिल्याशिवाय सोडत नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा, अरे ज्यांनी सगळं जीवन समर्पित करून दिलं ते जीव आपल्या सोबत येत आहेत, हे आपलं भाग्य आहे. हे प्रभू रामचंद्राचे विचार आहेत. म्हणून प्रभू रामचंद्राची कथा ही अनुकरणीय कथा आहे. प्रेम कसं द्यावं आणि त्याग कसा करावा हे प्रभू रामचंद्राकडून शिकावं. आणि या दोन गोष्टीचं आम्हाला ज्ञान झालं की बाकी आम्हाला उर्वरित कशाचीही गरज नसते. आम्हाला त्याग करता आला पाहिजे आणि दुसऱ्याला, इतराला प्रेम देता आलं पाहिजे. इतराला प्रेम देता आलं तर त्याच्यासारखी भक्ती जगाच्या पाठीवर कोणती नाही.
अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज हिरण्यगर्भ परमात्मा तो प्रत्यक्ष प्रभू भक्ताच्या सुखासाठीच तर अवतार घेतो. बाकी प्रभूला काही लागत नाही. प्रभूला लागतं भक्ताचं सुख. आणि हे सुख लुटण्यासाठी प्रभू वैकुंठात राहत नाही. असे कितीतरी दाखले तुम्हाला माहीत आहेत आणि मी दिलेले पण आहेत. आतापर्यंतच्या अनेक चिंतनामध्ये आपण ऐकलेले हरिपाठाचं चिंतन बघितलं तुम्ही, तुकाराम महाराजांचे अभंग बघितलेत, भागवत कथा बघितली, आता रामकथाही आपण बघतो आहोत. याच्या माध्यमानं सुद्धा असे सुंदर विचार आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे रसपान आहे प्रभूच्या कथेचं. म्हणून प्रभू रामचंद्राची दिव्य कथा ही अत्यंत उपयुक्त आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. राम कळाला की जगण्याचं सार कळतं. आणि ज्याला जगण्याचं सार कळतो जीवनमुक्त होतो. हे सूत्र आहे. आणि ही सूत्र लक्षातच ठेवा. सार कळालं पाहिजे. सार कळाल्यानंतर तो प्रभूपर्यंत जातो. जीवनमुक्त दशेला प्राप्त होतो तो. आणि एकदा का त्याच्याशी मिलन झालं की संपलं नाव. जीवाचा जन्मच त्याच्यासाठी. साधारण जीवाचा जन्म प्रभूच्या मिलनासाठी. आणि प्रत्येक जीव हा प्रभू मिलनासाठी आतुर होतो. आणि अशा प्रत्येक जीवावर प्रभू कृपा करतात. कारण तो कृपेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. दैत्यावर दया आणि भक्तावर कृपा करतात प्रभू. असा कृपाळू प्रभू आहे. म्हणून त्याला कृपाळू एक नाव आहे. प्रभू जे अनेक नाव आहेत त्या अनेक नावामध्ये कृपाळू हे नाव सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे प्रभूचं. म्हणून असे प्रभू सुतीक्ष्णला सोबत घेतात आणि मनाच्या ठिकाणी आनंद आहे. सुतीक्ष्णच्या माध्यमातून का होईना आपल्याला अगस्त्य मुनीचं दर्शन होत आहे. पण सुतीक्ष्ण म्हणाले, प्रभू तुमच्या माध्यमानं मला माझ्या गुरुचं दर्शन होत आहे. अनेक वेळा विचार करून सुद्धा माझी आणि अगस्त्यांची खूप दिवसापासून भेट नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे माझा एकच ध्यास होता तुमच्या चिंतनाचा, तुमच्या दर्शनाचा. दुसरं काही मला सुचतच नव्हतं. ध्यानी मणी स्वप्नी जागृती स्वप्नी एकच माझं राम 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 ध्येय होतं. आणि या ध्येयासाठीच काय माझा जन्म आहे बस. बाकी मला कुठलंही ज्ञान नव्हतं. प्रभू आपल्या कृपेनं मला अगस्त्य मुनींचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. याला म्हणतात राम आणि रामाचे भक्त. कार्य आपण कितीही करावं पण दुसऱ्याला श्रेय द्यावं. ज्याला दुसऱ्याला श्रेय देता येतं तो खरा अधिकारी. आणि त्याच्यासारखा आनंदी जीव जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. कारण आम्हाला दुसऱ्याला श्रेय देता आलं पाहिजे. पण आम्हाला वाटतं पेपरला पहिल्या पानावर माझंच नाव असावं. नावासाठी प्रत्येकाची धडपड आहे. मग कार्य असो की नसो त्याच्याशी काही देणं घेणं नाही. फोटो सेशन अत्यंत महत्वाचं वाटतं काही काही जणांना. कारण खूप मोठं कार्य. एक लक्षात ठेवा, ज्याचे जास्त फोटो समजायचे त्यांनी काहीच काम केलं नाही. हे सूत्रच असतं. प्रत्येकासोबत फोटो आहे म्हणजे यांनी काम कधी केलं कोणत्या कार्यामध्ये. हा फक्त फोटोसाठीच या ठिकाणी एकत्रित आला. श्रेय दुसऱ्याला देता आलं पाहिजे. आणि हे श्रेय प्रभू रामचंद्राने सुतीक्ष्णला देणारे सुतीक्ष्णाने सत्य परिस्थितीची जाणीव प्रभूला करून दिली. आणि पुढे बघा असं करता करता पंत कहत निज भगती अनुपा मुनि आश्रम पहुचे सुरभूपा तुरत सुती चन गुरु गई गयऊ करी दंडवत कहता सभया. अगस्ती जवळ गेले आणि दंडवत प्रणाम करून प्रभू म्हणाले, हे नाथ किती धावपळीने गेले सुतीक्ष्ण. बघा सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्र अगस्त्य मुनी जवळ गेले. इतका आनंद झाला की मी आज प्रभू रामचंद्राची आणि अगस्त्य मुनीची भेट करून देतोय. हे भाग्य मला लाभलं. धावत धावत गेले सांगितलं, गुरु आजपर्यंत ज्या प्रभूच्या नामाचा आपण जप करत होता
ते प्रभू आज तुमच्या आश्रमावर दाखल झालेले आहेत. ते प्रभू आज तुमच्या आश्रमावर दाखल झालेले आहेत. अष्टभाव दाटून आले. आणि हे ऐकताच काय प्रसंग घडला तुलसीदासानं चौपाईमध्ये सांगितलं. सुनत अगस्ती तुरत उठी धाये. ऐकल्याबरोबर तुरत उठी धाये म्हणजे लगेच उठले. हरी बिलो की लोचन जल छाये. प्रभू माझ्या दारावर आलेत, प्रभू माझ्या दारावर आलेत. आणि इतका आनंद झाला की अष्टभाव दाटून आले. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप पळत पळत आले. आणि नेत्रामध्ये आनंद अश्रू आहेत, प्रेमाश्रू आहेत. दोन प्रकारचे अश्रू असतात, एक दुःखात आणि एक सुखात. पण एक लक्षात ठेवा, दुःखामध्ये जे अश्रू वाहतात ते उष्ण असतात आणि आनंदामध्ये जे अश्रू आमच्या प्रेमाश्रू डोळ्यातनं बाहेर पडतात ना, तुम्ही तपासून बघा, ते थंड असतात. इतका आनंद झाला, एवढं तप केलं मी, एवढी तपश्चर्या केली मी. कशासाठी केली असेल तर केवळ प्रभूच्या दर्शनासाठी मी तपश्चर्या केली. प्रभूच्या दर्शनासाठी माझी तपश्चर्या. आज माझा जीव खऱ्या अर्थानं धन्य झाला. प्रभूला आसनावर बसवला, आज मी धन्य झालो. एवढा आनंदी झालो की प्रभू आता तुमच्याकडे पाहतच राहावं वाटतं, बाकी दुसरी कशाचीही अपेक्षा नाहीये प्रभू. अनेक मुनींचा समूह त्या ठिकाणी आला आणि सगळेच्या सगळे टक लावून प्रभू रामचंद्राकडे बघू लागले. कारण ज्याच्याकडे बघितल्यानंतर दुःखाचा ऱ्हास होतो असा प्रभू रामचंद्र आपल्या समोर बसलेला आहे. कुणाची नजर जाणार नाही हो. अहो, पाहतच राहा वाटतं. साधी गोष्ट आहे, वर्षभर आम्ही विचार करतो पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, आळंदी ते पंढरपूर पायी जायचंय. पण मागच्या वर्षीपासून कोरोनाचं संकट आहे आणि आता नवीन विचार करणाऱ्याला याही वर्षी मार्ग खुला होतो की नाही सांगता येत नाही. पण महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाला पांडुरंगाचं वेड आहे. तो कुठल्याही जातीचा असू, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण पंढरीच्या पांडुरंगाचं वेड मात्र प्रत्येकाला आहे. कारण पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. कारण त्याला पाहण्याची, बरं तो दिसायला चांगला आहे का? हो, एखादी चांगली वस्तू दिसायला असल्यावर तरी किती वेळ पाहा वाटतं. काय सुंदर आहे तो, तुम्ही खूप वेळ पाहा वाटतं. असं वाटतं हा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जाऊच नाही, इतका सुंदर चेहरा आहे. करतो की नाही आम्ही? ऐहिक सुखाच्या बाबतीत तर असाच विचार करतो. पांडुरंग कसा आहे? खरबड सगळा चेहरा आहे. बरं दिसायला तरी गोरा आहे का? गोरा गोमटा नाही ना, तो तर काळा आहे. प्रभू रामचंद्र हे सावळे आहेत. कुठं गोरे आहेत प्रभू रामचंद्र? लक्ष्मण तरी गोरे आहेत. पण एक लक्षात ठेवा, कांतीच्या आतमध्ये काय दडलंय हे त्या चेहऱ्यावर ज्याला कळालं तो त्या चेहऱ्यापासून वेगळा होत नाही. हे सूत्र असतात, लक्षात ठेवा. कांतीच्या आतलं कळालं पाहिजे. कांतीच्या आतलं जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत उपयोग नाही. म्हणून काय भुललाची वरलिया रंगा, ऊस डोंगा परी रस हे डोंगा. ऊस वाकडा तिकडा जरी असला त्याच्यातला रस मात्र सरळ आहे, मधुर आहे, गोड आहे, हे कळालं पाहिजे. म्हणून माणसानं ऊसापेक्षा रसाचा विचार करावा. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, सुटणारा बाण हे सरळे, बाणाचा विचार करावा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, चोखा जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याच्या अंतकरणातला भाव मात्र सरळे. आणि हा भाव जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आमच्याकडे गोऱ्या काळ्याचा भेद चालू राहणार. दिसायला किती सुंदर आहे याच्यापेक्षा असायला किती चांगला आहे याला महत्व आहे. माणसं दिसण्यासाठी खटपट करतात, हसण्यासाठी खूप कमी लोकांची खटपट आहे. आणि ज्याची हसण्यासाठी खटपट आहे तो संत आहे. दिसण्यासाठी सगळं आहे, ब्युटी पार्लर आहे, पावडर आहे, सगळं आहे. सगळ्या गोष्टी आम्ही दिसण्यासाठी करतो. दिसण्यासाठी प्रत्येकाची धडपड आहे. पण दिसण्यापेक्षा हसण्यासाठी थोडी धडपड करावी. हसण्यासाठी जर धडपड केली तर तो पांडुरंग कळतो.
असा वेडा पंढरीच्या दिशेनं जातून पांडुरंगाला पाहतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कालच एकादशी झाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने जवळपास कालची एकादशी केली. कारण सुंदर योग होता. ज्या या वंशामध्ये अंबरीश नावाचा राजा झाला होता, त्याच्या साधन द्वादशीच्या व्रतामध्ये आलेली ती एकादशी होती. आणि हा भाव प्रत्येकाने मनाच्या ठिकाणी धरून 1000 एकादशीचं पुण्य आम्हाला लाभतंय, या उद्देशानं प्रत्येकाने पांडुरंगाची सेवा केली. आमच्याकडे फक्त भाव आहे, आमच्याकडे प्रत्यक्ष प्रमाण नाहीये. आमच्याकडे प्रत्यक्ष प्रमाण फक्त संतांचे विचार आहेत. ज्या विचारामध्ये देव सांगितलाय, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आम्ही यालाच मानतो, अनुमान प्रमाणाला. कारण इथं देवाचं वर्णन आम्ही केलेलं असतं, संतांनी केलेलं असतं, त्या अनुषंगाने आम्ही अनुमान प्रमाणाने सिद्ध करतो. पण ज्यावेळेस आम्ही अनुमान प्रमाणाने सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्हाला प्रत्यक्ष प्रमाण सापडल्याची अनुभूती ग्रंथाच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून आम्हाला होत असते. एवढे विचार आमच्या वारकरी संप्रदायाचे आहेत. तेवढं कार्य आमच्या संतांनी आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे. सोपे वर्म आम्हाला संतांनी सांगून ठेवलेले आहेत. हे सगळं आम्हाला सोपं केलं. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा. अशा प्रकारचं अनेक चिंतन साधू संतांनी आमच्यासाठी मांडून ठेवलेले आहे. का नाही? कारण तो दयेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे. पुन्हा गेलं की त्याच्याकडे एकदा त्याचं रूप पाहिलं की मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दरुषण एक वेळा. ही अवस्था प्रत्येक भक्ताला होते. इथं तर प्रत्यक्ष प्रभू, अहो सावळ्या रंगाचं ते प्रभू आहे. सावळा रंग आहे प्रभूचा. सावळे सुंदर रूप मनोहर. काय सुंदर कांती आहे, काय तेज आहे प्रभूच्या चेहऱ्यावर. मुनिवेशामध्ये आलेले प्रभू आहेत आणि अतिशय गोंडच दिसतात. अगस्त्य मुनी एकटक लावून पाहतच राहिले. असं वाटलं अगस्त्य मुनीला की ह्या प्रभूकडे पाहिलं ना, सगळ्या वासना जळून गेल्या. अहो नव्हत्याच वासना. वासना जर शिल्लक असत्या तर प्रभूचं दर्शन झालं असतं का? थोडा विचार करा. प्रभूचं दर्शन झालं नसतं. अहो वासना सगळ्या जळाल्या म्हणून तर प्रभू आपला झाला. आमच्या वासना जळत नाहीत म्हणून प्रभू आम्हाला मिळालेला कळत नाही. देव आम्हाला सगळ्याला मिळालेलाच आहे, फक्त कळायचा शिल्लक राहिला. आणि कळण्यासाठी संतांचे विचार असतात. हे अद्भुत या ठिकाणी दर्शन संतांनी आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे. दर्शनशास्त्र करून ठेवलेलं आहे, धर्मग्रंथ करून ठेवलेले आहेत. आम्हाला फक्त बघायचंय. आई त्या पीठावर आम्हाला रेघुट्या वाढायच्या आणि त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे वेळ शिल्लक नसतो. ही आमची शोकांतिका आहे. प्रभू रामचंद्राला आसनावर बसवलं, तिथं काय मोठं डेकोरेशन आहे का? आता देव यायचा म्हणजे काही सजावट आहे का? आणि आमच्या घरी जर एखादा साधू संत यायचा असेल तर आम्ही 2 दिवस आधी तयारी करतो. आम्हाला सांगा बरं का 2 दिवस आधी, मग हे फुलं ते फुलं, मग त्याला पाय घड्या हे ते आम्ही सगळं करतो की नाही? आता तिथं काय मला सांगा? अचानक आलेला प्रभू आहे. अचानक जर आला तर काय त्याला? विदुराच्या घरामध्ये अचानक गोपालकृष्ण गेले होते. काय खाल्ले प्रभूनं? कण्याच खाल्ले. आता पुढे चरित्र येणारच आहे शबरीचं, आपल्याला पाहायला मिळणारच आहे. अजून भरपूर कथा आपली शिल्लक आहे, त्याच्यामध्ये शबरीचं चरित्र आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्याच्यातही शबरीजवळ काय होतं? उष्टी बोरं दिलेली आहेत रामासाठी. ती पण आम्हाला या कथेच्या माध्यमातून बघायची. म्हणजे असा तो प्रभू आहे, असा तो प्रभू आहे म्हणल्यापेक्षा असे त्याचे भक्त आहेत. प्रभूला सुद्धा अशा भक्तामुळं अहो किंमत आपोआपच वाढते की हो. त्याची तर किंमत आहेच. तो अनादी कालापासून सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. हा जगदाभास त्याने आम्हाला दाखवलेला आहे. आणि आम्ही त्याला प्रश्न केला, का गा हा दाविला हा जगदाभास? हे अवडंबर कशासाठी आम्हाला दाखवलं प्रभू? सत्य तूच आहेस, याची अनुभूती आम्हाला आहे. जगदाभास हा जो निर्माण केला प्रभू, कशासाठी केला हे संत विचारू शकतात. आम्ही मात्र त्या भासामध्येच लुप्त झालेलो आहोत. आम्हाला वाटतं मी हेच खरे, देह हाच खरा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देह नव्हे हे मी सरे आणि उरला उरे विठ्ठल. चिंतन करत रामकथा ऐकावी, माझा हा स्वभाव आहे. मी भागवत सांगताना, रामकथा सांगताना, कीर्तन सांगताना चिंतन मांडल्याशिवाय कथा सांगत नाही.
कारण कथा कळायची असेल तर चिंतन कळालं पाहिजे. चिंतनाच्या माध्यमातून कथा कळायला एकदम सोपी जात असते. कथा जाणता आली पाहिजे, कथा कळाली पाहिजे. आणि कथा कळाली तर उपयोगी, कथा जर नाही कळाली तर काय उपयोगी. एखाद्याला विचारलं, बाबा भागवत ऐकलं का? हो. काय सांगितलं महाराज? खूप सांगितलं महाराज. काय सांगितलं? खूप. अरे खूप, पण त्याच्यातलं एखादं सूत्र ह्या कारणाने ऐकली, ह्या कारणानं सोडून दिली नाही. ही पात्रता चिंतनातून तयार होत असते. अनेक संतांच्या संगतीमध्ये वाल्याची वाल्मिक झालेले आपल्याला पाहायला मिळाले. असे अनेक आहेत. अनेकांचा पिंड हा कीर्तनकाराचा नसताना सुद्धा संतांच्या सानिध्यामध्ये कृपा झाली, कीर्तनकार झाले मोठे मोठे. आम्ही सुद्धा आमची पात्रता नसताना सुद्धा आम्हाला संतांच्या संगतीचाच हा परिणाम आहे, सतसंगतीचा परिणाम आहे. अंतःकरणामध्ये प्रभू प्रेमाचा उदय निर्माण करणारे हे संत असतात. हे अगस्ती मुनी सारखे असतात की ज्यांच्याजवळ पाप कधी शिल्लकच नसतं आणि ते म्हणतात की राहिलेले सगळे काही पाप आमचे कर्म काय असतील ते जळून जाऊ द्या प्रभू. प्रभू म्हणाले तुमच्याजवळ काही नाही म्हणून तर मी आलोय. आता असे कितीतरी जीव आहे जे विषयासक्त जगतायत, त्यांच्याकडे मी कधी गेलोय का? त्यांच्याकडे मी जाणार आहे का? जाणारही नाही, गेलोय नाही. मी आलोय तुमच्यासाठीच, तुमच्यावरच कृपा करण्यासाठी. प्रभू अंतःकरणातून सांगितलं आणि प्रभूचा भाव अगस्ती मुनीला आवडला. अगस्ती मुनीनं प्रभूला पाहिलं. हे जे पात्र आहेत रामकथेतले, हे एक एक फोडून सांगतोय मी बरं का तुम्हाला. म्हणून तुम्ही आवर्जून प्रत्येक पात्राचा, प्रत्येक भागाचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. प्रत्येक भाग तुम्ही आवर्जून ऐकत जा. आणि मग असं दोघांचं मिलन झालं. काही थोडेफार फळं दिली खायला. म्हणाले प्रभू माझ्याकडे याच्याशिवाय काही नाही. प्रभू म्हणाले अरे मला याच्या पलीकडे काहीच लागत नाही. भाव का भूका हूं मैं, भाव ही सार है, भाव से भजे मुझे जो उसका बेड़ा पार है. भाव लागतो, बाकी काय लागतं? भाव बळे आकडे, एरवी नाकळे, कर्तळी आवळे तैसारी, किंवा भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. या परमार्थाच्या पायऱ्या असतात आणि ह्या एक एक पायऱ्या आम्हाला चढायच्या असतात. आणि एक एक पायऱ्या जेव्हा आम्ही चढतो ना त्यावेळेस त्याच्या गांभीर्याचा विचार आमच्या मनाच्या ठिकाणी येत असतो. संत वृत्ती ही संत वृत्तीच असते आणि ती वृत्ती आम्ही त्यांच्या संगतीत गेल्यानंतर आम्हाला चिटकत असते. संताला विषय कधीच बाधत नाहीत. विषयाला संताचा बाधा होईल, संताची कृपा होईल, पण संताला विषय कधी बाधणार नाही. आणि ज्याला विषय बाधतात तो संत कसला आलाय? तो तोपर्यंत साधारण जीवच आहे. किती अत्याचार झाले, किती प्रयत्न झाले. तुकाराम महाराजाला झाले असतील, रामदास स्वामीला झाले असतील, एकनाथ महाराजांना झाले असतील, जोका महाराजांना झाले असतील, नामदेव महाराजांना झाले असतील, जनाबाईला झाले असतील, मुक्ताबाईला, ज्ञानेश्वर महाराजाला. इतिहास आठवा ना. किती विषयाचे आक्रमण यांच्यावर झाले असतील, पण हे विषयामध्ये अडकले नाही, कारण हे स्वतंत्र होते. संत हे विचारानं स्वतंत्र असतात. संत हे अधिकारानं स्वतंत्र असतात. अशा अधिकारानं स्वतंत्र असलेल्या संताला प्रभूची कृपा वारंवार होत असते. निमित्त मात्र तुमच्या आमच्यासाठी संतांनी इथं उल्लेख करून आपल्याला आचार विचार संचार कळावा म्हणून हे सगळं मार्गदर्शन केलेलं असतं. कशाचीच जाणीव नसते. सुतीक्ष्णचं वेडं प्रेम पाहिलं अगस्ती मुनीनं. म्हणले सुतीक्ष्ण, प्रभू खरं सांगू का, हा जो सुतीक्ष्ण आहे ना रात्रंदिवस तुमच्या नामामध्ये. प्रभू रामचंद्र म्हणाले तुम्ही स्वतःच काहीच नाही सांगितलं अगस्ती मुनी. अजप अजप माझा चालू आहे असं सांगितलं की पुण्य संपलं की हो. आपण बाहेर जाऊन सांगतो आज मी आज 1200 गायत्री जप केला. सांगतो कशाला केला असतं? जप हे कुणासाठी आहे? लोकांसाठी आहे का? आपल्यासाठी. काय भजन केलं हे आपल्याजवळ असावं, कशी पूजा केली हे आपल्याजवळ असावी, ती अंतःकरणातून आम्ही करावी का सांगत फिरावं? सांगितल्यानं पुण्य संपत असतं. दोन गोष्टी उजेडात कधीच करू नये, पाप आणि पुण्य. उजेडामध्ये केलं की संपत. पाप उजेडात केलं म्हणजे कबूल केलं किंवा माझ्या हाताने चूक झाली तर पाप संपलं. पुण्य सुद्धा उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये, पण आपण म्हणतो मंदिरावर माझ्या नावाची फरशी लावा. कसला भाव आहे आमचा? आम्ही लौकिकात एवढे डुंबून गेलो आहोत
की मलाच सगळ्यांनी म्हणावं की मी चांगला आहे. असं कधी होत असतं जेव्हा आम्ही अगस्ती मुनीसारखी तपश्चर्या करू, सुतीक्ष्ण सारखं वेडं प्रेम आमच्या मनाच्या ठिकाणी धारण करू, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात. करा म्हणण्याची गरज नसते. मी दररोज सखोल चिंतन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि बरेच जण आहेत की जे मला फोन करतात, थोडा उशीर झाला तरी महाराज आजचा व्हिडिओ नाही आला. काही कारणास्तव या ठिकाणी उशीर होतो, पण चिंतन ऐकणारी सगळी भक्त मंडळी या ठिकाणी आहे. का नसावी? कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो राम आहे. नवे नवे प्रत्येक जणाचा जन्म रामासाठी झालेला आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा जन्म रामासाठी झालेला आहे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक दृढ भावना आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि या विश्वासाला पात्र आम्ही जर झालो तर संत कृपा आमच्यावर होती. त्या संतांच्या माध्यमानं रामाचं दर्शन आम्हाला होतं. समर्थ रामदास स्वामीला सुद्धा प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी अनुग्रह दिला की नाही? दर्शन झालं की नाही प्रभू रामचंद्राचं? मग होतं, कलियुगामध्ये सुद्धा शक्य आहे, पण साधुत्व आमच्यात आलं पाहिजे, संतत्व आमच्यात आलं पाहिजे. मी आणि माझी आठवण विसरे जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. पार्था ही साधूची व्याख्या आहे आणि असं आम्हाला व्हावं लागेल. मग कसं कधी होईल आमचं अगस्ती मुनीसारखं? तर षडविकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, ईर्ष्या, अहंकार या सगळ्या गोष्टी आमच्या अंतःकरणातून बाहेर गेल्या की अंतःकरणामध्ये हृदय प्रगटे रामरूप. म्हणून प्रत्यक्ष प्रभू सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. असं चिंतन प्रभूचं आहे, तो हृदयामध्येच असतो. पण हे जे विकार आहेत ना, यांनी खूप मोठं घर केलेलं असतं. तुम्हाला मी सांगितलं, साधारण जीवावर विषयाचं आक्रमण होतं, संतावर होत नाही. संतातला आपल्यातला एवढाच फरक आहे. हा फरक दूर झाला की देव आपल्या जवळ आहे, त्याची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. असं सुंदर चिंतन रामकथेच्या माध्यमातून आपण मांडतो आहोत. मग प्रभू रामचंद्र आणि अगस्त्य मुनीची भेट झाली, मिलन झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने हात जोडले आणि अगस्त्य मुनीला विचारलं, प्रभू इथून पुढचा प्रवास आम्ही कुठे करावा, आम्ही कुठं जावं? त्यावेळेस अगस्त्य मुनीने सांगितलं, प्रभू तुम्ही आमच्या हृदयात राहा. प्रभू तुम्ही त्या भक्ताच्या हृदयामध्ये राहा जे भक्त तुमची वाट बघतायत. प्रभू मी काय सांगू तुम्हाला कुठं आहो? सगळे मार्ग तुम्हीच निर्माण केलेले आहेत आणि मी कसला मार्गदर्शन तुम्हाला करणारा? सगळं निर्माण करणारे आपणच आहात प्रभू. म्हणून विशाल हृदय ज्या भक्ताचं आहे त्या भक्ताला मात्र कधी सोडू नका आणि माझ्यावर अशीच कृपा करा. पण तुम्ही विचारलंय म्हणून प्रतिकात्मक तुम्हाला सांगतो की बाजूला पंचवटी आहे, या पंचवटीच्या ठिकाणी प्रभू आपण निवास करावा. आणि पुन्हा आलिंगन दिलं प्रभूनं. दोन संतांची भेट झाली. अगस्त्य मुनींचा इतिहास प्रामुख्यानं आज आपण बघितला. एक एक पात्र दर दिवस चिंतनासाठी आपण घेतो आहोत. उद्या शूर्पणखाचा या ठिकाणी प्रभूनं कसं काय शूर्पणखाची बघा, शूर्पणखा आली होती प्रभूला विवाह करण्यासाठी, पण प्रभूनं तिला कसा दंड दिला याची सुंदर कथा आपल्याला बघायची आहे उद्याच्या भागामध्ये. म्हणून आजच्या कथेला आपण या ठिकाणी विराम देऊ. आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे कल्याणकरी रामराया होईल आणि कल्याणकरी रामराया झाल्यानंतर आजच्या कथेला आपण या ठिकाणी विराम देऊ. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया, जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. अपराधी जन चुकतची गेले, तुझा तुची सावरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले,
आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो दयेची नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।